अल्फा 11 वहूर अड़ी नितिन और निहाल से खेला है शॉट मिडान की दिशा में और 1 रन से अपने स्ट्राइक को रोटेट किया नितिन ने। इस सिंगल के साथ अपना खुद का भी अकाउंट ओपन किया, टीम के स्कोर का भी आगाज किया। लिमिटेड 4 ओवर के मुकाबले, ये मुकाबला भी 2 प्रबल दावेदार के टीमों के दरमियान अगर बात की जाए तो अल्फा 11 और दूसरी जगह अगर बात किया जाए तो ज़ारा अरीश 11 महाड़ के दरमियान। आइकॉन खिलाड़ी की अगर बात की जाए दोस्तों तो राजेश सोरटे मैन फ्रॉम पिंपरी चिंचवड़, और दूसरे खिलाड़ी तो आप सभी जानते हैं दोस्तों, किसी तारुफ का मोहताज तो नहीं है, कृष्णा लक्ष्मण सातपुते। और ये देखिए यहाँ पर जिसका मैं जिक्र कर रहा था दोस्तों, जिस खिलाड़ी ने 2 बुलेट गाड़ी अपने नाम किए थे, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी हो या लोकेश जो आंध्र प्रदेश में मैचेस हुए थे, इन दोनों ही प्रतियोगिता में, और कई ऐसे बाइक और 4 व्हीलर भी, मुझे ऐसा लगता है कि लगभग 5 4 व्हीलर तो इस खिलाड़ी के नाम है। इसमें और भी इजाफा हो गया होगा। हाँ, इस मरतबा यार कराने की कोशिश थी, रेक्सम को छूटती हुई गेंद थी, हल्की सी अपील, लेकिन निरंजन सर ने, पराग सर ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया। डिक्लेयर की सूरत में 1 रन का और इजाफा, और इस 1 रन के साथ रनों की संख्या 2 बगैर कोई नुकसान की। राजेश सोरटे की अगर बात की जाए दोस्तों, हर मैदान, गोवा हो, आंध्र प्रदेश हो, सूरत हो, भोपाल हो या फिर खर्डी का इंडिया ब्लास्ट का टूर्नामेंट, और यहाँ पर रोहित देसाई वही खिलाड़ी था जिसने शुभम जादव का एक अद्भुत कैच पकड़ा था। और मैच का पासा ही पलट दिया था दोस्तों, वही रोहित देसाई के हाथ से गेंद टकराने के बाद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर गए 6 रनों के लिए 8 रन। इस मतलब लो फुल टच गेंद हवा में खेला, लॉन्ग ऑन के ऊपर से, और गेंद जा रही है दंडनाते हुए 4 रनों के लिए 12 रन। जिस गेंदबाज ने पहले मुकाबले में मानगांव के विरुद्ध 1 ओवर में बगैर कोई रन देते हुए 4 विकेट प्राप्त किए थे, और वही गेंदबाज देखिए जैसे मैच बदल गया दोस्तों, खिलाड़ी बदल गए और 12 रन अब तक खर्च किए राजेश सोरटे ने। नितिन, हाँ, इस मतलब अच्छी तेज तर्रार गेंद थी, विकेटों के बीचों बीच पकड़ लिया, इस तरह से ये पहला झटका वरुण की टीम को लगता हुआ। देखिए यहाँ पर सम्माननीय पेड़वी सर भी बैठे हुए हैं, और बबलू पाटिल के लिए स्पेशल ऑफर है कि हर 6 पर 100 रुपए का इनाम। बबलू पाटिल सर को हमने देखा था पिछले मैच में, एक तेज तर्रार गेंद थी प्रथमेश मात्रे की, और उनके बिल्कुल गर्दन से टकराई थी, बहुत बड़ी, बहुत ही स्पीड से वो गेंद छू कर निकल गई थी, जिसके बाद हमने देखा था कि उनको मैदान छोड़कर बाहर आना पड़ा था दोस्तों। यानी कि उसी से अंदाजा लगा सकते कि ये आसानी से हार मानने वाला खिलाड़ी नहीं है गुडिया सर, लेकिन वो गेंद इतनी तेजी से लगी थी ना कि मजबूरन एक बहुत ही क्रुशियल मोमेंट में उनको मैदान से बाहर आना पड़ा था। जयेश एक बढ़िया गेंदबाज, खराब शुरुआत, लेकिन लेकिन लेकिन
व्यासपीठ समर्थन कक्ष को सलामी दी है यहाँ पर निहाल ने। जफर भाई कारविनकर की तरफ से 50 रुपए का इनाम निहाल के खाते में। खराब गेंद थी ये जयेश की, क्योंकि फुल टच गेंद थी, कदमों का अच्छा इस्तेमाल किया था, पिच की गहराई पर जाकर एक शानदार छक्का जड़ा था, लेकिन वापसी करते हुए जयेश, क्योंकि जयेश के पास वो प्रतिभा है, क्षमता है कि इस गेंदबाज के पास अच्छी धार भी है और अच्छी वेरिएशन भी है, और इसका एक साबुत नमूना यहाँ पर पेश किया, क्योंकि वापसी की है। 6 से रनों की संख्या की अगर बात की जाए तो 18 रन एक विकेट के नुकसान पर। हाँ, इस मर्तबा देखिए जस्ट शॉट ऑफ लेन गेंद, बढ़िया, बिल्कुल बल्ले के करीब से निकलती हुई, थोड़ी सी घुमाव थी इस गेंद में, और गेंद सीधे विकेट कीपर गग्गा के हाथों में। तो अच्छी वापसी कही जा सकती है दोस्तों। देखिए पहली गेंद पर 6 आने के बाद लगातार 2 गेंदें बिंदी। अच्छी ऑफर यहाँ पर जहूर भाई सोंडे के माध्यम से लगातार हम आप तक पहुंचाने का काम कर रहे हैं। इस बीच बढ़िया स्ट्रोक खेला है वाडिश, बिल्कुल मिड विकेट की दिशा में, जहां पर रोहित देसाई तैनात है, और जब तक रोहित गेंद को गैदर करते, फेंक करते, थ्रो करते, इस बीच दोनों ही बल्लेबाजों ने अपने स्ट्राइक को रोटेट किया और केवल 1 रन से ही संतुष्ट होना पड़ा। इस सिंगल के साथ अगर निहाल के अपनी निजी स्कोर की बात की जाए तो 6 गेंदों का सामना करने के बाद बनाए 8 रन, जबकि टीम के स्कोर की बात की जाए तो 19 रन। स्ट्राइक पर पहली मर्तबा बबलू पाटिल सर, बिल्कुल आदर और सम्मान के साथ नाम लिया जाएगा दोस्तों। क्यों? क्योंकि खाकी वर्दी के दूत है, जिन्होंने कोरोना वायरस के दौरान अपने जान की परवाह न करते हुए लोगों की जान बचाई थी दोस्तों, लोगों के प्राण बचाए थे। तो हमारे लिए तो ये कोरोना वॉरियर्स है। बहुत अच्छी गेंद, और यहाँ पर अगर जयेश की बात की जाए दोस्तों तो कमाल की वापसी की है गुड्डिया सर। देखिए पहली गेंद पे 6 आए थे, लेकिन अब तक 5 गेंदों में केवल 7 रन। बहुत ही अच्छी गेंदबाजी। पहली गेंद खराब थी, नो डाउट, फुल टच गेंद निहाल जैसे बल्लेबाज को दोस्तों, अगर निहाल के बल्लेबाजी की बात की जाए तो नाज स्पोर्ट्स डिग्री में तो कमाल की बल्लेबाजी की थी। 83 रन बनाए थे इस बल्लेबाज ने कुल मिलाकर 4 मुकाबले में। जयेश आखिरी गेंद, हाँ इस मर्तबा फटका हवा में, गेंद लहरा रही थी हवा में, लेकिन खिलाड़ी चूंकि वहां पर कोई मौजूद नहीं था, इसी कारण ये सिंगल रन मिलता हुआ। और इस सिंगल के साथ ही अगर स्कोर की बात की जाए 2 ओवर की समाप्ति पर तो 20 रन ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 2 ओवर्स। पहले ओवर में हमने देखा था राजेश सोल्ट के 12 रन आए थे, उसके बाद पहली ही गेंद पर जयेश के 6 रन आए थे, लेकिन उसके बाद की अगर 5 गेंदों की बात की जाए तो जयेश ने केवल 2 रन दिए थे। हालांकि राहुल सावंत और जयेश के दरमियान एक गुफ्तगू भी हुई कि एक खराब गेंद गिरी, और हम तो अक्सर कहते हैं ना कि दोस्तों एक खराब गेंद भी मैच का और ओवर का नक्शा बदल के रख देती है। तो हमने देखा कि पहली खराब गेंद थी जिसके कारण एक शानदार छक्का आया था, लेकिन वापसी भी उतनी बेहतरीन की। अनुज, पहली मर्तबा मुझे ऐसा लगता है अनुज को इन 2 मुकाबले में गेंदबाजी के लिए लाया गया है, क्योंकि पिछले मैच में हमने देखा था कृष्णा लक्ष्मण सातपुते के द्वारा जब रजत मुंडे बल्लेबाजी कर रहे थे तो उनके विरुद्ध गेंदबाजी के लिए मोर्चे पे लाया गया था। लेकिन यहाँ पर अनुज, चूंकि अनुज ने अगर शम्स, इस मर्तबा हाई एंड हैंडसम छक्का, यानी कि 100 रुपए की कमाई, पेडवी सर के 100 रुपए की कमाई यहाँ पर बबलू पाटिल अपने अकाउंट में जमा करते हुए। देखिए जफर भाई कारविनकर भी इस छक्के से काफी खुश हुए, मुतासिर हुए, और उनके जेब खास से भी 50 रुपए का नकदी इनाम बबलू सर के लिए भी आया हुआ है, यानी कि कुल मिलाकर इस छक्के पर 150 रुपए की कमाई। और इस 6 के साथ अगर स्कोर की बात की जाए तो 26 रन, 26
फॉर लॉस ऑफ 1 विकेट। अनुज, अगली गेंद, क्या परिवर्तन होगा, क्या बदलाव होगा? शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और ऑफ स्टंप से भी बहुत ही ज्यादा बाहर। 1+1 यानी कि 2 रन मिलेंगे। और इस 2 रन के साथ अगर रनों की संख्या की बात की जाए तो रन की संख्या भी तेजी से आगे बढ़ रही है, 28 रनों पर। 28 रन केवल एक ही विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। तीसरी ओवर की अगर बात की जाए तो अनिज ने पहली गेंद पर 6 रन लगाए थे बबलू पाटिल सर ने, और यह आने वाला दूसरा छक्का बिल्कुल टॉस बॉक्स में गिन जाती हुई। थँक यू डीजे। 3 षटकार जर लगावले तर नक्कीच या ठिकाणी जे पेडवी सर बसलेले आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळू शकते। तो हैट्रिक पर है छक्के की बबलू पाटिल सर। हाँ, इस मरतबा देखिए अच्छी गेंद थी, केवल उसे रक्षात्मक ढंग से खेला, कड़ाई के सहारे मोड़ा और थोड़ा सा एक मनोवैज्ञानिक दबाव गग्गा के ऊपर नजर आता हुआ। और 1+2 यानी कि 3 रन, 37 रन। देखिए रनों की संख्या अब तेजी से आगे बढ़ रही है दोस्तों। 1 शॉट है सर, निरंजन सर, 1 शॉट यानी कि 1 रन माइनस होगा। 36 रन, 36 ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 2 ओवर्स। अगर बात की जाए तो इस ओवर की अब तक 2 छक्के और 1 डबल, 1 वाइड, कुल मिलाकर 15 रन अब तक खर्च किए 3 गेंदों में अनुज ने। 3 बॉल टू गो। बबलू सर तैयार अनुज की गेंदों का सामना करने के लिए। 5-6 कदमों का नरम और खराब गेंदबाजी दोस्तों। जिस गेंदबाज के बारे में मैं जिक्र कर रहा था, बिल्कुल वाइड +1, 2 रन मिलेंगे। 38 रन। लेट शम्स चैंपियंस ट्रॉफी 2022 तेलंगाना में हाल ही में इस गेंदबाज ने कमाल की गेंदबाजी की थी। 3 विकेट लिए थे, लेकिन आखिरी गेंद पर एक चौका लगा था, वरना 5 गेंदों में ऐसा लग ही रहा था कि इनकी ओवर मेडन जाएगी। लेकिन आज वही अनुज इस मैदान पर मात्र अपनी लय प्राप्त करने के लिए संघर्ष करते हुए, स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं। हालांकि अच्छा खिलाड़ी, अच्छा गेंदबाज है, लेकिन पता नहीं क्या मनोवैज्ञानिक दबाव इस खिलाड़ी के ऊपर आज आ रहा है। 38 रन। हाँ, इस मरतबा गेंद बहुत ही बढ़िया थी, लेकिन क्या खूबसूरत गैप ढूंढा है। 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद निकल गई, चीखती चिल्लाती पुकारती हुई 4 रनों के लिए। 42 रन। बिल्कुल राहुल सावंत और गग्गा गेंद को तकते ही रह गए, क्योंकि ये दोनों के बीच से बिल्कुल जिस तरह से बंदूक से गोली निकालते हैं ना बबलू सर, उसी तरह से ये गेंद भी उसी रफ्तार से निकल गई 4 रनों के लिए। 42 रन। अगली गेंद अनुज की। हाँ, इस मरतबा थोड़ा सा फुटवर्क का इस्तेमाल किया था और आगे हल्के से आकर गेंद को कट कर दिया था काउ कॉर्नर की दिशा में, जहां पर केवल 1 रन मिलता हुआ। 43 रन। 1 टू गो यानी कि आखिरी गेंद। अब तक मुझे ऐसा लगता है कि इस ओवर में 23 रन आए हैं, क्योंकि 2 ओवर में 20 रन थे और एक क्रैकिंग अन अकेडमिक क्रैकिंग षटकार निहाल है दोस्तों ये। देखिए अगर इस ओवर की बात की जाए तो बिल्कुल ये अनुज की काबिलियत से मेल नहीं खाने वाला ओवर था, क्योंकि आंकड़ा मैं आपको बताऊंगा गुडिया, इस ओवर में 29 रन। और मुझे ऐसा लगता है कि इस प्रतियोगिता का गुडिया सर आप तो 3 दिन से कमेंट्री कर रहे हैं, सबसे महंगा ओवर दोस्तों। 29 रन
2 ओवर में केवल 20 रन थे। पहले ओवर में राजेश सोल्टे के आए थे 12 रन। दूसरी ओवर में जयेश से सीखना चाहिए था कि पहली गेंद पर छक्का आने के बाद जयेश ने कमाल की वापसी करते हुए केवल 8 रन दिए थे। लेकिन ये तीसरा ओवर बिल्कुल चारों खाने चित कर गया है, क्योंकि बल्लेबाज इसमें बहुत सफल रहे और 29 रन लूटे थे। अब आखिरी ओवर के लिए कृष्णा लक्ष्मण सातपुते अभी अगर छक्का लगाते हैं तो कृष्णा सर के ऊपर अगर छक्का लगाते हैं गेंदबाजी पर, तो बबलू पाटिल सर के लिए पेडवी सर की जानिब से अब 100 रुपए नहीं बल्कि हर छक्के पर 200 रुपए का इनाम। यहाँ पर हवा में गेंद थी, मौका जरूर था। चलिए बहरहाल भाग्यशाली रहे कि निहाल अनफॉर्चुनेटली बैक टू द पवेलियन लौटेंगे रनआउट के सूरत में आउट होते हुए। थैंक यू डीजे। हालांकि रनिंग बिटवीन द विकेट नो डाउट बबलू सर की बहुत ही बढ़िया है, क्योंकि पिछले मैच में हमने देखा भी था। लेकिन मुझे ऐसा लगता है कि शायद इस मैच में वो स्ट्राइक कृष्णा लक्ष्मण सातपुते के विरुद्ध ज्यादा से ज्यादा अपने पास रखना चाहते हैं शायद, वरना गेंद जब फर्स्ट अटेम्प्ट पे वो कैच जब हाथ से छूटा था उस समय ये रन हो सकता था। हाँ, यहाँ पर देखिए बिल्कुल विकेट दिशा में खेला है अलॉन्ग द कारपेट, और जिसका जिक्र कर रहे थे आसानी के साथ दोस्तों बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, सऊद पटेल, अच्छा तालमेल दोनों के दरमियान, अच्छा कोऑर्डिनेशन, अच्छा समन्वय, और तब जाके इस प्रकार के 2 रन पूरे हुए फॉर 51 रन। हर छक्के पर पेडवी सर की तरफ से 200 रुपए का यहाँ पर इनाम आया हुआ है। लेकिन गेंद मुझे ऐसा लगता है कि घोषित क्षेत्र में और केवल 2 रन। निरंजन सर के द्वारा हमें इशारा मिलता हुआ कि इस गेंद पर आपको मिलेंगे केवल 2 रन। 53 रन 53 ऑन स्कोर बोर्ड, जबकि 2 गेंदें आना शेष। निहाल ने भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। अगर बबलू सर की बल्लेबाजी की बात की जाए तो अपने इनिंग में 2 छक्के, 2 शानदार चौके, 2 डबल्स और 3 सिंगल के साथ मुझे ऐसा लगता है कि 24 रन 24 के अपने निजी स्कोर पर बल्लेबाजी कर रहे। टीम का अगर मजमूई स्कोर की बात की जाए 11 गेंदों में 23 रन, और टीम के मजमूई स्कोर की बात की जाए तो 53 ऑन स्कोर बोर्ड, जबकि 2 गेंदें आना शेष। देखना इन 2 गेंदों में चुनौती तो होगी टेनिस क्रिकेट का महान सितारा दोस्तों कृष्णा लक्ष्मण सातपुते के विरुद्ध। आहा, तेज तर्रार गेंद, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था। गेंद जमीन पर पड़ने के बाद गुडलैंड स्पॉट पे से एक अतिरिक्त उछाल लेती हुई बिल्कुल बल्ले के बाहर से निकल गई थी। बहुत ही अच्छी गेंद। अब आखिरी गेंद आना शेष। सबों की निगाह लगी हुई है दोस्तों इस मैच पर और आखिरी गेंद पर, क्योंकि आखिरी गेंद पर जो भी रन आते हैं ना गुड्डिया सर, हरीश सर, वो बहुत ही महत्वपूर्ण होते हैं। क्योंकि हमने कई मरतबा ऐसे मुकाबले देखे जो आखिरी गेंद पर 6 आए या विकेट आया, उसका बेनिफिट मात्र चेसिंग करने वाली टीम को मिला है। आखिरी गेंद के लिए क्या प्रयास होगी, कुछ न कुछ दिमाग में चल रहा है बबलू पाटिल के। जिस तरह से वो विकेट के दौरान थोड़ा सा टाइम ले रहे, इससे अंदाजा लगाया जा सका कि आखिर गेंद। आहा, फिर से एक मरतबा शॉर्ट पिच बाउंसर, लेकिन इस मरतबा बहुत ज्यादा गेंद सर के ऊपर से निकल गई और अकॉर्डिंग टू रूल नो डाउट बहुत ही बढ़िया अंपायरिंग हो रही है दोस्तों। 1 रन इजाफी के तौर पर मिलेगा। 54 रन 54। आखिरी गेंद अभी भी आना शेष। दाहिने हाथ से राइट आर्म ओवर द राउंड द विकेट। देखिए इसी गेंद का इंतजार था बबलू पाटिल सर को। अन अकेडमिक क्रैकिंग षटकार 60। थैंक यू डीजे। और यहाँ पर देखिए आखिरी गेंद पर जिसका मैं जिक्र कर रहा था, छक्का जड़ा और 60 रन भी मुकम्मल किए। 61 रनों का लक्ष्य होगा। लेकिन दोस्तों दूसरे जानिब अगर बात की जाए हरीश ज़ारा 11 महाड़ की, तो कृष्णा लक्ष्मण सातपुते है, गग्गा है, राहुल सावंत है, बाहुबली योगेश पेनकर है, रोहित देसाई बाबी और सूरज करकरे खुद कप्तान भी है।
बहुत ही अच्छा मुकाबला होगा दोस्तों, कहीं भी ना जाए, दिल थाम के बैठिए क्योंकि ये मुकाबला बहुत ही रोमांचक, रोमहर्षक और उत्कंठावर्धक होने को जा रहा है। तो इस मैच की शुरुआत दूसरे सत्र के हम आपको लिए चलते हैं हमारे साथी कमेंटेटर गुड्डिया जादव अर्थात गुड्डिया सर के पास। ओवर टू गुड्डिया सर। बरोबर आहे मुस्ताक सर. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो थोडा आवाज द्या डीजे. हॅलो चेक. हॅलो बेस नकोय मास्टर वाढव फक्त. हॅलो हॅलो चेक. वरील मॅच कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय एक टेनिस विश्वातील दोन दिग्गज संघांमध्ये सामना. 61 धावांचा बोलण्यात असताना पहिला चेंडू नो चा कॉल पंचर करून आला. नो बॉल येतो. फ्री हिट येणार. एक पहिली धाव धावफलकावरती पहिली आकडेमोड होते ज्या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजीसाठी गोलंदाज झाला तो म्हणजे साऊथ गोलंदाजीवरती आला असताना थोडासा पाय त्याचा पुढे राहिला. क्रिकेट नियम क्रमांक 21 नुसार हा नो बॉल पाहायला मिळाला आणि या नो ने पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि फ्री हिटचा फटका मिळणार आहे. अर्थात कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थाने ब्रँड अम्बॅसेडर ज्याने बॅटल स्वीप वरून सिक्स कसा मारतात तो या विश्वाला शिकवून दाखवला. फुल अर्थात आपण पाहिला फ्रीहिटचा बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. धाव फलकावरती कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. फ्रीहिटचा बॉल होता पण मात्र त्याला आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खालवला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला पण मात्र धाव फलकावरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. एक फ्रीहिटचा बॉल आलेला पाहायला मिळाला आपण पण फ्रीहिटच्या बॉल नंतर मात्र धाव फलकावरती कोणत्याही प्रकारची आपण धाव पाहायला मिळत नाही. 61 धावांचा बॅटला करायचा
थँक्यू सो मच डीजे मास्टर आणि तब्बल या षटकाराने धाव फलकावरती आपण वाढ होताना पाहायला मिळतं. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 7 या धावसंख्येवरती. 61 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे विजय होण्यासाठी आणि त्या 61 धावांमध्ये आपण पाहिला पहिल्याच 2 चेंडूवरती आपण पाहायला मिळते 7 ही धावसंख्या धाव फलकावरती आलेली पाहायला मिळते. समीर अंतुलेकडून 200 रुपयाचा पारितोषिक जो कोणी कृष्णा सातपुतेला बाद करेल काही वेळेला गॅप शॉट हा चेंडू वरती आपण पाहिला प्रयत्नांची पराकाष्ठ करताना एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानत कृष्णा सातपुतेला जीवनदान मिळालं की चेंडू थोडासा पुढे पडला होता. दोघांपैकी काहीतरी झालं क्लोज कॉल नक्की होता पण त्या छोट्या मोठ्या संध्या ज्या असतात ना त्यांचं सोनं करायचं होतं आणि त्याच संधीचं सोनं मात्र होत नाही. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मात्र आपण डाव फलकावरती पाहतो योगेश पेंडकर मॅन फ्रॉम अर्थात महाड मधून आपला बिलॉंग करणारा हा योगेश आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतो. त्याचा अर्थात आपण पाहतो धाव फलकावरती लागला तर म्हणजे 8 ही धावसंख्या धाव फलकावरती. यावेळेस मात्र आपण पाहिलं बॅट हातामधून थोडीशी निसटली बॅट पडली पण मात्र आपण पाहिलं चेंडू निर्धाव स्वरूपातील राहिला. जेव्हा चेंडू सुरुवात झाली होती बॅट मारण्याचा प्रयत्न आणि हातातूनच बॅट ती सरकली थोडासा गॅप मारण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं जर आपण युट्यूब वरती ही मॅच पाहत असाल .in वरती तर आपल्याला हा रिव्ह्यू मधून आपल्याला पाहायला मिळाला असेल ज्यावेळी रिप्ले झाला होता स्लो मोशन मध्ये. पहिल्या मॅच कडे पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सौदाचा हा चेंडू बॅटचा एज छोटासा घेतोय. चेंडू मात्र एक घोषित माध्यमातून जातो अर्थात आपल्या समोर पराग सर आम्हाला माहिती मिळवतात. आणखीन एक धाव फलकावरती 1 ने वाढ केली जाते. 9 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं चालू असताना 61 धावांचा पाठलाग करायचा असताना 5 चेंडू आतापर्यंत झालेत. शेवटचा आणि अंतिम एक चेंडूचा खेळ यायचा बाकी. षटक क्रमांक आपण पाहतो पहिला अर्थात कृष्णाच्या बॅटमधून आलेला तो षटकार त्याच्यानंतर मात्र धावांवरती रोख लावण्यामध्ये यश मिळालं आणि नंतर धावा मात्र धाव फलकावरती येणं थोडंसं थांबवावं लागल्या. धावांवरती आपण आलेख लावला तो म्हणजे रोख लावून दाखवला तो म्हणजे गोलंदाज आपण पाहतो सौद याने आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो. शेवटचा आणि अंतिम बॉल कृष्णासाठी सौद कडून. कृष्णा सर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून जातो. चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाही. धाव फलकावरती आपण पाहतो 1 ने वाढ केली जाते. 10 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला आलेली पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मात्र समाप्त झाले. बबलूसाठी पारितोषिक आहे सीमात नझीर यांनी जो बबलूनी शेवटच्या बॉलवर कृष्णाला षटकार मारलेला त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या 1000 रुपयाचं बबलूसाठी पारितोषिक आलेलं आहे. सीमात नझीर साहेबांकडून आलेलं हे पारितोषिक आहे. विनंती करतो टीम मीटिंग मित्र घ्यायचं नाही आहे. विनंती करतो बबलू सर आपण टीम मीटिंग घेऊ नका. 20 मिनिट्स आपल्याकडे टाइम आहे. 20 मिनिट्स मध्ये आपल्याला ओव्हर संपवायचे आहेत. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे अर्थात महाड संघाला आणि त्या 61 धावांच्या पाठलागीमध्ये आपण पाहतो पहिल्याच षटकामध्ये 10 ही धावसंख्या पाहायला मिळाली अर्थात पहिला 9 आला तोच आपण हिट बॉल मारायचा होता. त्याच वेळी चेंडूवरती मात्र धाव फलकावरती धावा आली नाही. नंतर तो आपण पाहिला षटकार आला सिंगल आली डॉट आला परत एक सिंगल नंतर शेवट अर्थात षटक समाप्त झाला आणि पहिल्या षटकाखेरीज 10 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला आलेली पाहायला मिळते. 61 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा 18 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची गरज. विनंती करतो मित्रांनो आपण टीम मीटिंग घेऊ नका. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित काय लावत नाही आहोत आपण आणि त्या पंचांकडून जी पेनल्टी येईल त्या पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. या मैदानामध्ये 3 वेळा पेनल्टी दिल्या गेल्या आहेत. एकदा जेंट्स साठी एकदा शूज साठी आणि आज परत एक शूज साठी जेंट्स साठी एक पेनल्टी दिली गेली आहे. या पेनल्टीमुळे खूप काही घडलं काही बिघडलं त्यासाठी विनंती करतो. चला
दरवाढीची आणि अर्थात या षटकाराने दहा फलकावरती आपण पाहतोय 16 ही धावसंख्या दहा फलकावरती पाहायला मिळाली. 51 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज आपण पाहतोय नितीन. नितीन वरती ही प्रहार करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर नितीनला मोठा फटका दाखवला होता, पण त्याच वेळी नितीनने आपल्या गोलंदाजीच्या शैलीमधून दाखवला. पुढील चेंडू मात्र कृष्णा सातपुतेला बीट करत जाणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि जर आपण पाहिलं विमा रचनेमधून आपल्याला पाहायला मिळतंय एक वायडस डीप मिड विकेट पाहायला मिळते, लॉंग ऑफ पाहायला मिळतो, लॉंग ऑफ पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा एक पाहायला मिळतो आणि वायडस डीप कव्हर सुद्धा पाहायला मिळतोय. नितीन कालूला ठोकतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवतोय, षटकार. थँक्यू सो मच. करून आहे या षटकारावरती सर्वांनाच प्रेम झालं असेल असा ब्रँडेड फटका आला कृष्णाच्या बॅट मधून. पुन्हा एकदा रिमेंबर द नेम, ही इज द बिग डॉग ऑफ द टेनिस क्रिकेट डॉट इन. बरोबर डीजे 14 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. अर्थात आपण पाहतो आज व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपण व्यासपीठावरती पाहतो. अर्थात या मैदानावरती खेळणारा पाहायला मिळतो कृष्णा सातपुते आणि त्याच्याच बॅट मधून आलेले हे लांब सडक आणि कडक असे शॉट आणि या षटकाराने दहा फलकावरती आपण पाहतो 28 ही धावसंख्या दहा फलकावरती पाहायला मिळते. त्याच ठिकाणी आपण पाहिलं प्रभू शेठ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं पाहायला मिळालं. काही वेळेस मात्र थोडासा परिवर्तन गोलंदाजीमध्ये करून दाखवला. अर्थात नितीन आपण पाहतो त्या ठिकाणी थोडासा नाखुश होता, हा चेंडू टाकायचा वेगळा होता, त्याच्यावरती पराक्रम मात्र वेगळा झाला. निर्धाव स्वरूपातील चेंडू मात्र जातो. 28 ही धावसंख्या दहा फलकावरती आपल्याला अजूनही पाहता मिळतं. बिनबाद 28 ही धावसंख्या दहा फलकावर आपण पाहतोय. यावेळेस हेलिकॉप्टर सुद्धा उडाला होता, पण मात्र टेक ऑफ काही घेतला नव्हता. कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळून काढला. एकीने धाव होते, एका धावेने दहा फलकावरती वाढ. 29 ही धावसंख्या दहा फलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 32 धावा. विनंती करतो अर्थात आपण टीम मिटिंग घ्यायच्या नाहीयेत कोणत्याही प्रकारच्या, पंच विनंती करतो तुम्हाला सुद्धा आपण टीम मिटिंग ती घेऊ देऊ नका, कारण प्रत्येक ओव्हर नंतर आपली टीम मिटिंग होत आहे. बाबू पाटील तुम्हाला विनंती करतो आपण टीम मिटिंग जी घेतोय, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, त्या टाइमच्या मुळे आपण हे लवकरात लवकर मॅच सरकवायची आहे. पहिल्या षटकामध्ये आला 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आला 19 धावा आणि अर्थात आपण पाहतो 29 ही धावसंख्या दहा फलकावरती पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी अर्थात 32 धावांची गरज. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा व्यूहरचना आपल्याला समोर पाहायला मिळते, कारण शेवटच्या चेंडूवरती सिंगल आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतली. कारण का कृष्णाला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. आपण खूप वेळा त्याला खेळताना पाहिलं आहे, जेव्हा तो मैदानामध्ये असतो त्यावेळी मॅच आपल्या पायामध्ये टाकायचा प्रयत्न करत असतो आणि रसिक प्रेक्षकांची सर्वांचीच मनं जिंकायचा सुद्धा प्रयत्न तोच करत असतो आणि यावेळी आपण पाहतो दहा फलकावरती हॅलो यावर हेलिकॉप्टर स्ट्रोक फिरलाय आणि बबलू पाटील कोणी चूक करत नाही. फलंदाज कृष्णा सातपुते मात्र बाद. विकेटचा बदल अर्थात आपण पाहतोय समीर अंतुले यांच्याकडून विकेट घेतली, त्यासाठी 200 रुपये
पारितोषिक बोर्ड आहे. अर्थात आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश सोरडे पाहायला मिळतो. त्या ठिकाणी आपण पाहिलं फहद पटेलचा हा पहिला चेंडू, दुसरा चेंडू येतो ज्यावेळी आपण पाहिलं वाईड याला अवंतरी धावले धावफलकावरती एक निवड केली जाते. 30 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला आलेली पाहायला मिळते. 61 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. विजयासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या प्रगती पदावर असताना गोलंदाज आपण पाहतो फहद. गरज असताना चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज मात्र बाद. हरीश सर म्हणतात ऑस्ट्रेलियन मेलबर्न क्रिकेटला काय दुःख वाटलं की नवीन नियम आणला की विकेट कॅच थ्रू गेल्यावरती नवीन फलंदाज मैदानावरती येणार. कारण का जो धावा बनवू शकतो तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आउट होतात, विकेट पडतात, पण त्या कॅच मधून विकेट पडतात, स्ट्राईक काही मिळत नाही. अर्थात आपण पाहिलं योगेश पेंडकरने फक्त 2च बॉल खेळलेत. एक बॉल डॉट झाला, दुसऱ्या बॉलला सिंगल घेतली. ती सिंगल घेऊन जो नॉन स्ट्राईक वरती पहिला ओव्हर लावला ना तो अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरतीच आपण पाहतोय त्याला. आणि त्याला स्ट्राईक जर मिळाली तर धावफलकावरती विवरचना होऊ शकते. धावफलक मात्र मोठ्या संख्येने वाढू शकतो. आणि त्याचवर आपण पाहतो आणखीन एक नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतो, अर्थात सूरज. सूरजने हे खेचला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली, झेल, फलंदाज बाद. पारितोषिक आहे. आता जी विकेट आली त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. एकूण 3 विकेट घेतल्या गोलंदाज फहद याने. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज फहद साठी. कारण का ज्या 3 विकेट मोलाच्या होत्या त्याच विकेट त्यांनी घेतल्या. आणि धावफलकावरती आपण पाहिलं 3 विकेट, एक जर वाईट नसता आला ना तर हॅट्रिक सुद्धा झाली असती. पहिल्या चेंडूवरती कृष्ण सातपुते, नंतर वाईट आला, त्यानंतर परत एक विकेट आली, त्याच्यानंतर आता सूरजची सुद्धा विकेट येते. आणि 3 विकेट घेऊन 3 चेंडू या षटकामध्ये झालेले आहेत. धावफलकावरती 30 ही धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळते. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानात आला, राहुल सावंत. आणि नवीन नियमानुसार योगेश पेंडकर परत नॉन स्ट्राईक वरतीच. वाईडाला अवंतरी धावफलकावरती आपण एक निवड करतो. धावफलकावर पोहोचले तब्बल 31 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना आता गोलंदाज मात्र एक काहीतरी नवीन एलिव्हेशन करण्याचा प्रयत्न करतोय. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल आणि चौथी विकेट मिळते गोलंदाज फहद पटेल याला. धन्यवाद डीसी मास्टर आणि फैजल
पारितोषिक आलंय. प्रभू शेटकरून हे पारितोषिक आलंय 100 रुपयाचं, अर्थात गोलंदाज फहद साठी. रशाद करतो यांच्याकडे फहदसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक. हरीश सर आपल्या समोरच्या कक्षामध्ये बसलेले आहेत. ते म्हणतात ना सर, क्रिकेट म्हणजे काय असतं, एक नौका ग्रामीण खेळाडूचं नावलौकिक व्हावं आणि एक दिग्गज संघाचा भरणा असलेला संघ मात्र 0 वर बाद व्हावा, हाच आहे क्रिकेट. आणि याच क्रिकेट आज आपण पाहतो 10 वरी चषक 2022 मध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतो एक ग्रामीण खेळाडू अर्थात ग्रामीण भागातला हा खेळाडू फहद आपल्या नावाची नावलौकिकता या जसवडीच्या मैदानामध्ये दसवलीच्या चषकामध्ये आपलं नाव करत असताना पुन्हा एकदा वाईट बॉल येतो. धाव फलकावरती एक वाईट धाव फलक आपण पुढे सरकले जाते. धाव फलकावरती वाढ केली जाते. तब्बल 32 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. मोहीन ओटेकरून 3000 रुपयाचं पारितोषिक गुगल पे अर्थात फहदसाठी. याही वेळेस पंचांचा इशारा तो वाईड येतोय. अवांतर धाव धाव फलकावरती 1 ने वाढ केली जाते. बॅट मधून एकही धाव आलेली नाहीये. जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क येतो तेव्हा फहदला विकेट मिळते आणि जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही तेव्हा चेंडू वाईड येतो. 4 विकेट गेले आतापर्यंत आणि वाईड जर आपण पाहिलं तर तब्बल 4 वाईड पाहायला मिळाले. 8 चेंडू टाकले पण त्यातली अर्थात चांगला चेंडू मात्र अर्थात आपण पाहिलं 4 वाईड 4 विकेट. धाव फलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी पहिली विकेट, नंतर वाईड, नंतर विकेट विकेट वाईड विकेट वाईड वाईड असं थोडंसं संगीतमय स्कोर हा धाव फलकावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जोरात टाकला, रंपट टाकला, सुसाट टाकला, तिखट टाकला, खोलात टाकला, असं काहीशी गोलंदाजी करताना फहद आता सगळेजण आपसुकपणे त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. एक जेंटलमॅन, ते एक गाणं ना हरीश सर, राजू बनगे जेंटलमॅन, हाच जेंटलमॅन आहे. आज आपल्या नावाचं नव्हे तर आपल्या गावाचा डंक गाजवतोय. आपल्या गावचं नाव जसवलीच्या या मैदानावरती गाजवत असताना चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि या धाव फलकावरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. या 2 धावा मात्र धावून पूर्ण रनच धावली नाहीये, धावलीच नाही. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपातील जातोय. या शेवटच्या चेंडूवरती धाव मात्र घेतली नाही. कोणीतरी त्या ठिकाणी आग लावण्याची एक छोटीशी शेकोटी लावली आहे. ती सर्वप्रथम आपण विझवायची आहे. त्या ठिकाणी जनरेटर आहे, त्या ठिकाणी वायरिंग आहे, त्या ठिकाणी आपण डिझेलचा साठा सुद्धा ठेवलेला आहे. मी विनंती करतो जी आपण आग लावली आहे छोटीशी आग म्हणजे खराखुरी शेकोटी लावली आहेत, एकमेकांवर जळतो ती वाली आग नाही लागलेली आहे. ती आपल्या मनात आग असते पण जी खराखुरी आग लागली आहे ती विझवायची आहे आपण. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकातल्या 4थ्या धावानंतर शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक वरती आला जॅट समोर. योगेश पेंडकर मॅच मध्ये अजूनही आहे असं सांगत असताना यावर आपण पाहतो बॅट होतोय. एकदा पूर्ण केली जाते, दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केली जाते. या 2 धावा धावून पूर्ण करून धाव फलकावरती आपण पाहतो वाढ करत असताना 35 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावून मात्र पूर्ण केले जातात. एक चेंडू हवेमध्ये सुद्धा होता, त्या टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर न जाता चेंडू आतमध्ये स्थानला. क्षेत्ररक्षकाने थ्रो सुद्धा केला पण एका वेगळ्या चांगल्या एंड वरती केला नाही. धाव फलकावरती आपण पाहिलं यष्टीरक्षकाने सुद्धा चेंडू गॅदर करता आला नाही आणि मात्र धाव फलकावरती हा आपण पाहतो या 2 धावा येतात आणि या 2 धावा धाव फलकावरती आपण पाहिलं व्यूहरचना अजूनही पाहिली बदलली जाते. कारण का अजूनही आपल्याला माहिती आहे योगेश पेंडकर घाऱ्या डोळ्याचा तो घारू अजूनही मैदानात आहे आणि तो मैदानात असेपर्यंत सामन्यामध्ये हा
परवा डीजे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज, 3 षटकार आणि 2 धावा किंवा ते 4 चौकार विजयी करू शकतात. या पंचाचा नऊचा गोल आलाय, नऊचा गोल आलाय, बिनर पाहायला मिळाला. चेंडू मात्र आपण पाहतोय 2 धावा घोषित आणि या 9 अर्थात या 3 धावा आपण धावसंख्येवरती ऍड करतोय. नाही नाही, आपल्या मनासारखं प्रत्येक वेळी होत नसतं सर. वाट पाहावी लागते आहे, वाट पाहावी लागणार आहे. यावेळी नो बॉल आला म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिटचा राहणार आहे आणि अजूनही प्रेशर आहे मैदानामध्ये, अजूनही मॅच जिवंत आहे. महाड संघ अजूनही आपलं अस्तित्व टिकून आहे. जर आपल्याला स्ट्राईक दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये आली असती तर योगेश पेंडकरने दाखवलं असतं की का मला क्रिकेट टेनिस क्रिकेटचा अँबॅसिडर म्हणतात, का माझ्या नावावरती हे विक्रम सुद्धा केले आहेत. अखंड देशाचा प्रवास मी सुद्धा का करून आलो आहे. माझी उंची जरी आपली अर्थात फायटर जेट हे नाव त्याला दिलं आहे, कारण उंची जरी छोटी असली तरी कीर्ती इतकी मोठी आहे की मात्र भला भला उंच माणसांना आपल्या पायाखाली झुकवायची ताकद त्याच्यामध्ये आहे. तोच योगेश पेंडकर आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी 4 चेंडू आणि विजयासाठी हवेत 18 धावांची गरज आणि फ्री हिटचा बॉल भेटतो तो अर्थात योगेश पेंडकरला. हवेत 4 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 9ची एक एक्स्ट्रा आली रन. फ्री हिटचा बॉल मात्र मारता आला नाही. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत का नाही. योगेश पेंडकरच्या बॅट मधून जर हे 3 षटकार आले तर त्याच्या आयुष्यामधली, त्याच्या करिअर मधली सगळ्यात बेस्ट बॅटिंग या मैदानावरची राहील. त्याने केलेल्या रेकॉर्ड्स मध्ये आणखीन एक रेकॉर्ड जोडून जाईल, ते म्हणजे 3 चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती लावल्यात. त्यावेळी जेव्हा गोलंदाजीसाठी बबलू पाटील सारखा गोलंदाज असताना यारकर म्हणजे ब्रह्मास्त्र आणि त्याचा वापरच करायचा असतो. त्याला कधीच साईडला काढून ठेवायचा नसतो आणि तोच वापर करत असताना आता आपण पाहिलं गोलंदाजाने तोच वापरला आणि धावफलकावरती आपण पाहतो योगेश पेंडकरच्या बॅट मधून आलेला हा मोठा प्रहार. पण मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मात्र धावून काढली नाही. 1 चेंडू आणि विजयासाठी आता 17 धावांची गरज. या